विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळाले। या यशामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्यानं युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युवा विजय दौरा सुरू असून हा दौरा आज नाशिकमध्ये आला होता। या दौऱ्याच्या निमित्तानं गंगापूर गावमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले। गंगापूर गावातील युवा सेना उपमहानगर प्रमुख सुनील परदेशी हे सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात। त्यांनी शासन स्तरावर प्रचंड मेहनत घेतली आहे। या शाखा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सुनील परदेशी यांनी पूर्वेश सरनाईक यांचं स्वागत केलं असून सरनाईक सुनील परदेशी यांचं कौतुक करत येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊ असं आश्वासन दिलंय। या प्रसंगी युवा सेना कार्यकारिणी सदस्य अभिषेकदादा चौधरी, सिद्धेश अभंगे, प्रज्ञा बनसोडे, ओमकार ठकार, स्वराज पाटील, हर्षदा गायकर, युवा सेना लोकसभा अध्यक्ष योगेश बेलदार, रुपेश पालकर, दिगंबर नाडे, मयूर मगर, आकाश पवार, समाधान बनसोडे, शाखा प्रमुख तणवीर मणियार, उपशाखा प्रमुख दीप घोलप, सर्व मित्रपरिवार यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, विद्यार्थिनी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद भाई सुनील ने एक छोटा सत्कार ठेवला, तेवढा स्वीकारावा विनंती। इकडे समोर हिंदुहृदय सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या सर्वांच्या आवडत्या सुनीलचा सत्कार आदरणीय पूर्वेश भाई हे स्वतः करता आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। पूर्वेश भाई धन्यवाद, तुमची शाबासकीची थाप अशीच आमच्या पाठीवर राहू द्या। असा तुम्ही शाबासकीची थाप ठेवल्यावर आमच्या सगळ्या तरुणांना काम करायची अजून ऊर्जा मिळते। त्यामुळे सेना वाढवण्यामध्ये आमचे मार्गदर्शक योगेशजी बेलदार, सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या। ओपनिंग केली काय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि दिघे साहेबांच्या विचाराने आणि शिंदे साहेबांच्या हिंदुत्वाने आम्हाला शिवसेनेत हे केलं आणि आम्ही युवा सेनेचं काम करत आहोत। गंगापूर गाव येथे प्रथमच भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला असून पूर्वेशजी सरनाईक यांच्या हस्ते पार पडला आहे। आणि येत्या काळात आम्ही युवा सेना घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शिवसेना ही योजना राबवून घराघरात शिवसैनिक तयार करू। ज्या काही समस्या असतील त्यांच्या आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू। येत्या काही काळात सरकारी योजना ज्या असतील शिंदे साहेबांनी चालू केलेल्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवू।